का म्हणता पट्ट्यांनो, कसं आहे तुम्ही सर्व? ठीक आहे ना? आला तुमचा लाडका सारंग भेंडारकर एक नवीन ब्लॉग घेऊन. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार होतो कात्रज झुला, जो की पुणेमध्ये आहे. तर आम्ही तर जेवण केलो, पण गाडीला पण लई भूक लागली होती. तर गाडीमध्ये पण पेट्रोल टाकून टाकलो राव. लई पेट्रोल खाते यार गाडी यार, का सांगू तुम्हाला. तर मग आम्ही निघालो मस्त. हे भुरी पानं कशी असते, मस्त मसाला भात खाल्लो आणि निघालो. मग म्हटलं भाऊजीला काच वगैरे साफ करून टाका, बरोबर दिसत नाही म्हटलं. तर भाऊजीनं पटापट काच साफ केले आणि झेंडा दिसला तर झेंड्याला पण ब्लॉगमध्ये टाकलो, कारण की मेरा भारत देश महान. तो फिर हम निकले धीरे धीरे पैदल सवारी की ओर. तर मग आम्ही झूजवळ पोचलो थोडं. तर मस्त चौपाटी दिसली. तर भाऊजीनं म्हटलं काहीतरी खातो यार भाऊजी म्हटलं, कारण की मला गन्ना ज्यूस कधी पण आवडते फॉरेवर. तुम्ही जेवण झाल्यावरही पाजाल ना म्हणते तरी मी पिऊन टाकेन भट. पोट्टी म्हणते मी बी पेतो म्हणते, आणि थोडीशी सर्दी झाली आहे तर सुरू करता. मग तसाच गेलो अंदर. तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय दिसला मला एक नंबर वाटला, कारण की मी जिथे जातो तिथं झू पाहतो पहले. तो क्या विषय है ना मालूम है क्या गाइस? पहले अंदर जाने से अच्छा ये पर्यटकों के लिए सूचना दी है और अच्छे से पढ़ ले, ताकि अंदर जाके मस्ती ना करे. और अच्छा हुआ ये स्कैनर दिखा हमको साइड में ऑनलाइन टिकट का, क्योंकि हमारे पास 1 रुपया भी नहीं था. अच्छा हुआ फिर हमने इससे तिकीट काढून टाकलो. एक नंबर वाटला मग तिकीट काढून भाऊजीनं काटला पट. मग आम्हाला दिसला हा का म्हणते मॅप, MAP मॅप. मग मॅप वगैरे पाहिलो ना, हा झूचा थोडासा कॅप्चर टाकून म्हटलं. तर मग हे या बंदर दिसला गेल्याबरोबर मला. बंदर पाहिलो आणि मग म्हटलं असा बंदर तर माझ्याही जवळ आहे. थांबा आता मी थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, तर पाहू शकता. हे पण एक बंदरचेच टाइप आहे, पण हे फिमेल आहे. तो क्या ही विषय था मालूम है क्या गाइस? अपने को देखना रहा सरफ, तो इसलिए हम गए पुणे के स्नेक पार्क पे, और वहाँ पे बड़े बड़े सरफ है बोलते. तो चलो अपन अभी एंट्री करते हैं अंदर. तो चलो गाइस, पहला सरफ देखेंगे अपन धामन, जिसको इंग्लिश में कहते हैं रॅट स्नेक. तर चला आपण आता पाहू, मस्त धामन पाहू एक नंबर. आहे कशी करत होती, मी गेलो म्हणून असं करत होती वाटते. गोल राहणे किता पाणी आला तुमच्या खाता. SB7 पुन्हा सापा पाहिले ती एक नंबर सरप होते गाइस. मस्त मॅगीवाने दिसत होते. सूप हा मस्त खाऊन टाकीने आणले. क्या है क्या मालूम है क्या तुमको? लई दूर से आलो ती मी साप पाहिले. मग हे साप पाहिलो ना, मग आम्हाला दिसला इथं लाल कानाचा कासव. तो पण एक नंबर होता. मस्त टुरुक चालत होता, हडू. कासव पाहून तर पुरा दिल गार्डनच झाला. पण अजून सर्प पाहिले बाकीच होते, अजून लई सर्प होते. तर पोट्टीनं म्हणते इथं व्हिडिओ काढून म्हणते आपण. तर या पोट्टीचा व्हिडिओ घेतलो, मी बी घुसलो मग, कारण की आपण एक नाग आहो ना, खतरनाकवाला इच्छाधारी नागिन. तर माझ्यासोबतच आहे, का सांगू तुम्हाला आता. आणि कोणाची इच्छा पूर्ण करायची असेल तर सांगून द्या इच्छाधारी नागिनले, होऊन जाईल इच्छा पूर्ण. तर चला आपण आता घोणस साप पाहू, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणते तर रसल वायपर. हा तर लई खतरनाक राहते, पाहू शकता. एकावर एक मस्त झोपून होते ना. क्या है ना गाइस, अपन गए ना तो अच्छा ही नहीं लगा मेरे को, क्योंकि सांप कोई एक्टिव ही नहीं कर रहा था. कोई अच्छा था तो कोई बुरा था, कोई खाऊं था तो कोई ऐसा था. फिर ये वाला भी सांप हमने मस्त देखे, अच्छे से एक्सप्लोर किया. फिर हमको देखना था जाड़ीदार अजगर, जो कि बिन बिशारी है. वो तो पूरा फुटबॉल के जैसा था यार, लेकिन उसने अपना मुंह ही नहीं निकाला. क्या पता, उसको अपना तोंड ही नहीं दिखाना था मेरे को, तो मैं क्या करूँ. फिर यहाँ पे तो इतनी भीड़ थी, कारण की आज शनिवार होता पोट्ट्यांनो, तर लई भीड़ होती. मग आम्हाला पाहायचं होता चांदणी कासव. तर चांदणी कासव पाहू शकता तुम्ही. आणि ते माहिती आहे ना स्टोरी सस्यानं कासवाची, आखरी कासवच जिंकते किती काय झाला तरी, म्हणून अतिशहाणा त्याच्या बैल रिकामाच राहील पोट्ट्यांनो. मग आता पाहायचं आहे आपल्याला ग्रीन इगलावा. हा तर एक नंबरच होता, पण काहीच नव्हता हातात असा वाटे, नकलीच ठेवला आहे ती. आणि हा थोडासा हल्ला बिलकुल हलकासा. खतम SB7 आला का पाहिला, फक्त असं नाही का नक्कुसा थोडीशी मुंडी आडवी केलं. मग गिबलावा पाहिलो ना. हा कोणता तरी साप दिसला, धूळ साप म्हणते बापा. हा तर लईच बारीक होता पूरा. कुठं आहे का तो? पाय तिकडे झोपला दिसते. इधर सो के था गाइस ये, लेकिन ये उठ रहा नहीं था. इसको कितना उठाया मैंने, उठाच नहीं तो मैं क्या करूँ. फिर उठा नहीं तो फिर दूसरा सांप देखने गए. ये तो मुंडी ऊपर रख करके था. साप पाहू लय तरास येऊन गेला गाईज ना. हा ते एक नंबर होता. तो का बांबूवाला साप म्हणते, ग्रीनच होता. झाडावर राहते, दिसले नाही झाडावर राहिल्यावर. आणि हे पोट्टी का पाहताय का इकडे करत जाय मला ना, इकडे लावत जाय. तर पाहतो तर इथे लई मोठा मगर होता, पण हा घडियाल मगरमच्छ होता. हा दुसऱ्या प्रजाती हो. अशी लंबी चोच राहते याची. चोच नव्हे पण ते तोंड त्याच्या कचाकचर खाईल का नाही तुम्हाला ठेवलंही नाही. हा एक नंबर होता, पण हा तर पुरा स्टॅच्यू होता. याला कोणी स्टॅच्यू केला, हा गेम खेळत होता तो स्टॅच्यूवाला, मलाच नाही माहीत. मग आपल्याला पाहायचा होता इंडियन मगरमच्छ. हा तर पाहिलाच असाल तुम्ही कसा राहते तर. पण हा पक्का खाऊन पिऊन सुखी होता. एक नंबर सुखी प्राणी म्हणला तर हाच असेल. एक नंबर खाल्लन ना झोपलन. ना गाइस मालूम है क्या, ये दगड़ खाते बोलते, दगड़ खाता हो मगरमच्छ. और अभी हम देखेंगे पान कासव. तर आपण आता पाहून पान कासव. हा तर मस्त होता एक नंबर, पण मच्छरले भेवाडत होता वाटते तेव्हा. मच्छर राजा असेल हा.
मच्छाले हाकलत होता, समोर समोर मच्छा ना मागं मागं हा. मग म्हटलं अजून कासव वगैरे झाला तर इथं माहिती लिहिली होती सापाविषयी, तर ते पाहून घेते म्हटलं. तुम्ही बी पाबे काही सापाचा होईल तर. मग आपल्याला पाहायचा होता नाग, पण नाग तर गाईस पुरेच का झाला होता का नागले बहुत नाराज होते, झोपले होते का होते का नाग ॲक्टिव्हिटीज नव्हती करत, मस्त झोपून होते का बहुत. मग आपल्याला पाहत होता दिवड, कोणता हो दिवड पाहून. आता हे तिथं मच्छाच दिसल्या दिवडमध्ये पक्क्या मोठ्या, तर पाहत होते इथे तर लई साप होते कचऱ्यावानी, इकडं तिकडं इकडं तिकडं साप दिसले. मग आपल्याला पाहायची होती याच्यानंतर घोडपड, हे तर माहीतच आहे तुम्हाला, मॉनिटर रिझल्ट. पण हे तर चुपचापच होती, काय तिला भेव लागला होता का बिचारायला जेवण भेटते का नाही तर. मग तुम्ही आता शेतकरी माणूस पाहू शकता, फॉर्मर. पण तुम्हाला तर माहीतच आहे, वावर आहे तर पावर आहे, आणि साप शेतकरीचा मित्र उभे म्हणून शेतकरीला काहीच नाही करत. आता आपण पायथन पाहून आखरी साप आहे हा, अजगर म्हणतात त्याले. हा तर पुरा मस्त खाल्लं असेल ढरा ढर ढरा ढर, थोडासाही हालत नव्हता. मग हा हालला थोडासा तर 1 नंबर वाटला. तर चला मग आता भेटून पुढच्या ब्लॉगमध्ये. असे तुला पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. खतम 7ले साप आहेत, अजून पार्ट 2 बी येणार आहे बे पोट्ट्यांनो. कात्रज झूमध्ये आलो तर असाच नाही आलो, पार्ट 2 बी काढीन मी आपला. तिथे आपल्याला वाघ दिसल 1 नंबर, हरिण दिसल, चांगले चांगले प्राणी दाखवीन. तर भेटून मग पुढच्या व्लॉगमध्ये. आणि चांगला व्लॉग लागला असेल तर लाईक करून टाका आणि शेअरही करून टाका.